की छोट पे हे सांगायचं आहे ते गंभीर नाही, गांभीर्याचा आव आणणारे त्यांची पत्रकार परिषद होती। त्यांच्या बोलण्यातच कॉन्फिडन्स नव्हता, त्यांचं बोलणं स्टेरिओटिपिकल होतं। त्यांच्या बोलण्यामध्ये स्पष्टपणे समवन हॅज फीडेड, कुणीतरी पोहोचवलेलं आहे हे स्पष्ट दिसत होतं। म्हणून प्रश्नाची जाणीव नसलेले, त्या बाबतीतलं गांभीर्य नसलेले, त्या बाबतीतली वस्तुस्थिती माहिती नसलेले लोक अशा प्रकारचं वक्तव्य कास्ट डिस्क्रिमिनेशन, क्लास डिस्क्रिमिनेशन ज्याला म्हणतात, त्याच्यासाठी ते करण्यासाठी कुणीतरी यांना टूल सारखं ठेवतंय, वापरतंय आणि त्याच्यातून ही लोक पोपटासारखी बोलत निघतात। त्याचंच एक मूर्तिमंत उदाहरण, ज्या प्रकारे पोपट बोलतंय त्या प्रकारचं मूर्तिमंत उदाहरण आज महाराष्ट्रानं पाहिलं। ज्या प्रकारे स्वतःचे बडेजाव 2 दिवस करण्यात आला की उद्या काहीतरी करणार। आता मला असं वाटतंय की एक फार पूर्वीचे पंचनामा पेपर होता आणि त्याचे म्हणजे RPIचे पुढारी होते, ते पंचनामाकार म्हणायचे त्यांना, LS गायकवाड। तसं आता सनसनाटीकार म्हणावं लागेल यांना, कारण फक्त सनसनाटी करायची आणि ती कुणासाठी तरी करायची। मला वाटतंय ज्यांनी यांना ब्रीफ केलं किंवा यांनी ज्यांना ब्रीफ केलेलं आहे, मला असं वाटतंय की सुप्रियाताईंनी आता हे जसं म्हणल्या की ह्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे विरोधकांनी, मला असं वाटतं की त्यांनी नाव घेण्यासाठी उशीर करायला नको होता, सुप्रियाताईंचं नाव घ्यायला पाहिजेत होतं। ते जर घेतलं असतं तर महाराष्ट्राला खरं चित्र, पर्दे के पीछे क्या है भाई, पर्दे के पीछे क्या है भाई, हे समजलं असतं। तुम्हाला सांगतो आजचं त्यांचं बोलणं हे शिळ्या कढीला ऊत आणलेलं होतं। त्याचबरोबर आजचं हे त्यांचं बोलणं कायद्याच्या पलीकडे जाऊन बोलणं होतं। आणि ज्या व्यक्तीला शेतीविषयक काहीच कळत नाही, ढेकळं कळत नाही, आमच्या काळ्या मातीला ढेकळं असतात, ढेकळं फोडावं लागतात पेर पाण्यासाठी, मशागतीसाठी, यांना काही ढेकळं माहीत नसलेली ती पत्रकार परिषद होती। शेती विषयावरली, शेतीच्या अवजारांवरली, त्याचबरोबर शेतीच्या संदर्भामधली कोणतंही अज्ञान असं त्यांचं प्रदर्शित होत होतं। ते कोणाचे तरी बोलके होते हे लक्षात आलं। त्यांनी जे बोलल्या 250 कोटी, मी तुम्हाला डंके की चोट पे सांगतो, त्यांच्या बोलण्यामध्ये त्या एकतर जसं मी तुम्हाला सांगितलं की पर्दे के पीछे क्या है भाई, कोण राजकारणी है भाई, आणि विरोधकांचं नाव घ्यायला पाहिजेत होतं, फीडरचं नाव घ्यायला पाहिजेत होतं। आम्ही म्हणत नाही की सुप्रियाताईंनी समोर येऊन बोललं पाहिजे, कुणी त्यांच्यासाठी बोललं पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे। परंतु तुम्हाला मी सांगतो स्पष्टपणे, जे तुम्ही आता म्हणालात की 250 कोटी आणि हे तुमचे गणित आणि त्यांनी सांगितलेल्या गणितावर तुम्ही माध्यम बातम्या चालवत आहात, तुम्हाला सांगतो ह्याची जी तत्वनिष्ठता आहे, ती तत्वनिष्ठता भारताच्या सहकार खात्यामार्फत, म्हणजे केंद्रीय सहकार खात्यामार्फत निश्चित केलेली असते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।